आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. शिवजयंती दिनी राहुल गांधींनी केली मोठी चूक. संपूर्ण जगभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन लोकांनी महाराजांना अभिवादन केले, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी यांनी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश पसरविले. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादात अडकली आहे. राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला गेला, ज्यावर भाजपसह अनेक पक्षांनी आता आक्षेप घेत टीका केली आहे. भाजपाचे नेते कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर यांनी या पोस्टवर जोरदार टीका करत कायदेशीर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे. रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव अंतिम झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार RSSने त्यांचे नाव प्रस्तावित केले आहे, जे भाजपने स्वीकारले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज सायंकाळी 7 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी दुपारी 12:35 रामलीला मैदानावर होईल. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप दलित, पूर्वांचल आणि जाट यांचे मिश्रण करू शकते. 2 उपमुख्यमंत्री असू शकतात. या कार्यक्रमाला 30,000 पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी. जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी शिवजयंतीचा सोहळा येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांचा गजर केला. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, श्रेयस नाकाडी, मंगेश पवार यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे CEO राहुल शिंदे, मनपा आयुक्त B शुभा, लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी देखील शिवरायांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रणजित चव्हाण पाटील, सुहास किल्लेकर, रमाकांत कोंडुस्कर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ. शांतीनगर टिळकवाडी येथील गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे गजानन महाराज यांचा 147वा प्रगट दिन उत्सव बुधवारपासून साजरा करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी 6 वाजता काकड आरती, पादुकांवर दुग्धाभिषेक आणि गजानन विजय ग्रंथ अध्याय 1 ते 17 सामुदायिक पारायण असे कार्यक्रम पार पडले. दुपारी 1 वाजता आरती आणि सायंकाळी पालखी सोहळा साजरा झाला. गजानन महाराज मंदिरापासून सुरू झालेल्या पालखीने शांतीनगर छत्रपती शिवाजी कॉलनी MG रोड मार्गे पुन्हा गजानन महाराज मंदिरात पोहोचून याची सांगता झाली. गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 6 वाजता काकड आरती, त्यानंतर दुग्धाभिषेक, गजानन विजय ग्रंथ पारायण आणि सकाळी 10 वाजता डॉ. विनोद गायकवाड यांचे व्याख्यान, दुपारी 12 वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदगड येथे महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.
नंदगड येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. खानापूर तालुक्यासह बेळगाव, कित्तूर, अळणावर, हल्याळ येथील भाविक व नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारण्यात आल्या व महिलांची ओटी भरण्यात आली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देवीचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. मंगळवारी मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारण्यात येत असल्याने प्रत्येकाला ठराविक वेळ देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने देवकर, जुने पाटील, सातगावडा, अप्पनगावडा, कसबा नंदगड, नेरसा या मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारण्यात आल्या. मानकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणुकीद्वारे जाऊन गदगेजवळ जाऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. यावेळी लक्ष्मी, मातंगी व मारुती आणि नारायण मंदिरात नैवेद्य दाखवण्यात आला. हलशी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. खानापूर तालुक्यातील हलशी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 2001-2002 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी संपन्न झाला. शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किरण देसाई होते. यावेळी निवृत्त शिक्षक NB घाडी, VD पाटील, AR देसाई, बडकू गुरव, विनायक देसाई तसेच आजी माजी शिक्षक उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांकडून माजी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी मुख्याध्यापक SB देसाई आणि MB देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला व मनोगत व्यक्त करण्यात आले. युवा समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग यांच्या वतीने छत्रपती शिवरायांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्तीला हार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांचा उद्घोष करण्यात आला. यावेळी युवा समिती सीमा भागाचे अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक गगवे, चंद्रू पाटील, प्रवीण रेडेकर, इंद्रजित दामणेकर, सचिन दळवी आदी उपस्थित होते. सीमा प्रश्नी संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना निवेदन. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संसदेत आवाज उठवावा तसेच मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देऊन तेथे उपस्थित राहण्याची विनंती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सांगलीचे खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. मंगळवारी सांगली दौऱ्यावर गेलेल्या समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनाबाबत जागृती केली. कोल्हापूरनंतर मंगळवारी सांगली येथील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान मुंबई येथील धरणे आंदोलनाविषयी माहिती देऊन या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सांगलीच्या नागरिक तसेच लोकप्रतिनिधींना करण्यात आले.